पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेक वेळा गुन्हेगार पकडले जातात, तर कधी संकटात सापडलेल्या अथवा कुटुंबापासून दुरावलेल्या व्यक्तींना योग्य वेळी मदत मिळवून त्या सुरक्षितपणे आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचतात. अशीच माणुसकी आणि कर्तव्य दक्षतेचं दर्शन घडलं आहे नाशिक रेल्वे स्थानक परिसरात. रेल्वे सुरक्षा बलातील महिला कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी यांच्या सतर्कतेमुळे 3 महिन्यांपासून कुटुंबापासून दुरावलेल्या 75 वर्षे आजी आपल्या कुटुंबियांना सुखरूप भेटल्या. एवढंच नव्हे तर कुटुंबीय सापडेपर्यंत त्यांनी आजींना आपल्या घरी सुरक्षित ठेवून त्यांची काळजी घेतली. पाहुयात सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याची प्रचिती आणणाऱ्या कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी यांच्या कार्याविषयी. रेल्वे सुरक्षा बल नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी यांच्याकडे घटनेच्या दिवशी स्टेशनवरील प्लॅटफॉर्ममध्ये त्या गस्तीची ड्युटी करत असताना सुमारे 75 वर्षांच्या एक आजीबाई दिसल्या. ही वृद्ध महिला एकटीच असल्याचं तसंच ती मानसिकदृष्ट्या काहीशी अस्वस्थ असल्याचं निर्मला यांच्या निदर्शनास आलं. तेव्हा निर्मला यांनी या महिलेची आस्थेने चौकशी केली आणि तिला हळूहळू बोलतं केलं. काही दिवसापूर्वी माझी ड्युटी प्लॅटफॉर्म नंबर 2-3ला लागलेली होती. त्या ड्युटीच्या दरम्यान मी माझी गस्त करत असताना तिथे मला एक बुजुर्ग महिला खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये ती काही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना काही विचारत दिसली. तर माझं त्या महिलेकडे लक्ष गेलं तर मला त्या खूपच घाबरलेल्या अवस्थेत दिसल्या. मग मी त्यांच्याजवळ गेली आणि मी त्यांना विचारलं तर त्या काहीच सांगण्याच्या अवस्थेत नव्हत्या. त्या फक्त म्हणायच्या की मला ह्या गाडीत बसून दे, मला त्या गाडीत बसून दे. आणि त्यांना असं वाटत होतं येणारी प्रत्येक गाडी ही त्यांच्या गावाला जाते. आणि बोलताना त्या बोलत होत्या की मला बल्लारशाला. मग बल्लारशाचं नाव ऐकून मी त्यांना नाव विचारण्याचा प्रयत्न केला तर त्या त्यांचं नाव पण सांगण्याच्या अवस्थेत नव्हत्या. मग मी तिथे व्हॉट्सअप ग्रुपनुसार तिथे जे एक नगरसेवक आहे त्यांना मी कॉन्टॅक्ट केला. त्यांना मी लगेच त्या आजींचा फोटो घेतला आणि ग्रुपवर टाकला. आजींच्या चौकशी दरम्यान त्यांचं नाव रुखमाबाई गोमाजी कन्नाके असं असून त्या बल्लारशा येथील असल्याचं आणि सुमारे 3 महिन्यांपूर्वी कुटुंबासोबत तिरुपती येथे देवदर्शनाला गेल्या असताना त्या हरवल्याचं आणि भरकटत कशाबशा नाशिक रोड स्टेशनवर येऊन पोहोचल्याचं समजलं. एवढी माहिती मिळाल्यावर कॉन्स्टेबल निर्मला सूर्यवंशी यांनी बल्लारशा येथील विविध व्यक्तींशी संपर्क साधून रखमाबाई कन्नाके यांचा फोटो व्हॉट्सॲपद्वारे पाठवून कुटुंबियांचा शोध घ्यायची विनंती केली. कुटुंबियांचा शोध लागेपर्यंत कॉन्स्टेबल निर्मला यांनी नेहमीच्या पोलिसी कारवाई पद्धतीने रखमाबाईंना एखाद्या वृद्धाश्रमात, अगर आश्रमात किंवा शासकीय रुग्णालयात ठेवण्याऐवजी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणजेच पोलीस निरीक्षक नवीन प्रताप सिंह यांच्या परवानगीनं आपल्या स्वतःच्या घरी नेलं. मैडम द्वारा संवेदना वेदना के तहत उनको घर लेके गई. रात भर उन्हें अपने घर पे रखा, उनको सेवा पानी किया. सुबह उनके परिवार वाले आए जिन्हें मैडम ने उनको सुपुर्द किया. उक्त घटना बड़ी मार्मिक दृश्य था. मैडम द्वारा किया गया कार्य बड़ा ही सराहनीय था, जिस पर उन मैडम को हमारे वरिष्ठ अधिकारियों द्वारा समय समय पर प्रोत्साहित भी किया जा रहा है. दरम्यान बल्लारशा येथे शोध घेतला असता रुखमाबाई या 6 महिन्यांपूर्वी कुटुंबासोबत तिरुपती येथे दर्शनासाठी गेल्या असता त्या हरवल्यामुळे काळजीत असलेल्या कन्नाके कुटुंबियांना त्या नाशिक रोड रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना सापडल्याचं वृत्त समजल्यावर अतिशय आनंद झाला. कन्नाके कुटुंबातील रुखमाबाई यांचे पुतणे नितेश हिरके तसंच नातू आशिष कोळपे हे दोघं बल्लारशा येथून नाशिक रोड रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात येऊन दाखल झाले. रखमाबाई तसंच नितेश आणि आशिष या दोघांनीही एकमेकांना लगेच ओळखलं आणि दोन्ही बाजूंनी ओळख पटल्यावर दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तर नेहमी गुन्हेगारांच्या सानिध्यात वावरण्याची सवय असलेले पोलीस कर्मचारी सुद्धा या कुटुंबाच्या भेटीनं गहिवरून गेले. ते बोलले की आमची आई आहे ही 3 महिन्याआधी तिरुपती इथून हरवलेली होती. मग त्यानुसार ते बोलले की आम्ही मॅडम रिक्वेस्ट करतो, आमची आई हरवलेली आहे, आम्ही त्यांचा खूप शोधाशोध घेतोय, आम्ही मिसिंग पण दिलेली आहे, आम्ही तिरुपतीला पण शोधलं, आम्हाला ती काही भेटली नाही, पण प्लीज आमच्या आईचा तुम्ही व्यवस्थित सांभाळ करा. मी त्यांना माझ्या कर्तव्यनिष्ठेने मी त्यांना विश्वास दिला की आता तुमची आई आमच्यासोबत आहे आणि त्या एकदम सेफ आहे. त्यानुसार मी त्यांची पूर्णपणे काळजी घेईल आणि त्यानुसार मी त्यांना आपल्या RPF ऑफिसमध्ये आणल्या आणि सर्व जो घडलेला प्रकार आहे आमचे IPF सर आहेत श्रीमान नवीन प्रताप सिंग सर यांना सांगितला आणि
त्या आजी ज्या अवस्थेत होत्या त्या खूप घाबरलेल्या होत्या. मग त्यानुसार मी साहेबांना परवानगी मागितली की साहेब, ही आजी खूप घाबरलेल्या आहे आणि यांचे नातेवाईक दुसऱ्या दिवशी येणार आहेत, तर मी यांना घरी घेऊन जाऊ शकते का. त्यांची परिस्थिती बघून मला साहेबांनी परवानगी दिली. मी त्या आजीला घरी घेऊन गेली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यातून नाशिक रोड रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना मदत करण्यास तत्पर राहून आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असल्याची भावना पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनात कायम आहे, हेच अशा घटनांमधून सिद्ध होतं. दूरदर्शन बातम्यांसाठी श्री अनिल कुमार वैद्य, नाशिक.